नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज आहे 16 मे 2026 आणि या 16 मे 2026 या दिवशी आपण 16 मेचा दिनविशेष बघणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये आपण काय करत असतो, 10 महत्त्वपूर्ण राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण बघत असतो या दिवशी घडलेल्या. तर बघा, दिनविशेष मालेमध्ये आपण सुरू करू. पहिल्यांदा पुरंदर या किल्ल्यास दिलेर खानाने जो वेढा घातला होता, या वेढ्यामध्ये मुरारबाजी यांचा मृत्यू झाला, म्हणजे ते शहीद झाले. ओके. तर पुरंदरचा जो किल्ला आहे, या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेर खानाने जो वेढा दिला होता, तर तो तोडण्यासाठी जी लढाई झाली त्यामध्ये आपले शूर सेनापती मुरारबाजी यांचा मृत्यू झाला 1665ला. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी सिक्कीम, पहिले भारतात नव्हतं, लक्षात घ्या, सिक्कीम हे राज्य भारतात नव्हतं. सिक्कीमचं विलिनीकरण हे 16 मे 1975ला झालं. ओके. त्याच्यानंतर क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना ब्रिटिश सरकारने 1899 साली फाशी दिली. त्याच्यानंतर सोव्हिएत रशियाचे नोवेरा 5 हे मानवरहित अंतराळयान शुक्र ग्रहावर उतरले. कधी उतरले? 1969 साली उतरले. त्याच्यानंतर जपानची जुको तबेई ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली. पहिली महिला कोण? जुको तबेई. तर हिनं कधी सर केलं? तर 16 मे 1975ला माउंट एव्हरेस्ट सर केलं. कोणी? जुको तबेई. आणि ही जगातली पहिली महिला ठरली जी माउंट एव्हरेस्ट तिनं सर केलं. भारताचे 10वे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाचे सूत्र हातात घेतले. कधी? 1996ला. पण हे सरकार अल्पमतात असल्यामुळं 13 दिवसच टिकलं आणि कोसळलं. परंतु त्याच्यानंतर झालेल्या पुढच्या टप्प्यामध्ये मात्र अटल बिहारी वाजपेयी यांनी पूर्ण काळ त्यांचा पूर्ण केला आणि त्यांनी प्रभावीपणे येणाऱ्या नेक्स्ट पंतप्रधानाच्या पदामध्ये खूप चांगलं काम केलं. जसं की पोखरणची चाचणी आपण कालच्या दिनविशेषमध्ये बघितलं, काल परवाच्या. तर हे त्यांच्याच काळामध्ये त्यांनी केलेलं आहे. पण पहिल्यांदा फक्त 13 दिवसाचं सरकार या अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं होतं. त्याच्यानंतर कुवेतमध्ये स्त्रियांना म्हणजे महिलांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला. भारतातली महिलांना कधी मतदानाचा हक्क प्राप्त झाला? तर भारत स्वतंत्र झाला त्याच वेळेस मतदानाचा हक्क प्राप्त झाला. परंतु कुवेतमधील महिला ज्या आहेत त्यांना 2005 रोजी म्हणजे 16 मे 2005 रोजी मतदानाचा हक्क प्राप्त झाला. त्याच्यानंतर मराठ्यांनी पोर्तुगीज सैन्याचा पराभव करून वसईची लढाई जिंकली. तर बघा, 1739चा हा काळ आहे. ओके. तर पेशवे त्यावेळेस कोण होते? पहिले बाजीराव. ओके. पहिले बाजीरावांचा मृत्यू 1739ला झाला. पण त्याच वेळेस 1739च्या त्या लढ्यामध्ये पोर्तुगीजाला पराभव पत्करला आणि वसईची लढाई ही अतिशय महत्त्वाची लढाई. ही लढाई पोर्तुगालचे पाळेमुळे नष्ट करण्यासाठी खूप महत्त्वाची लढाई होती. त्या लढाईमध्ये मराठ्यांचा विजय झाला आणि मराठ्यांनी काय केलं? पोर्तुगीजांचा पराभव करून वसई जिंकली आणि 1739ला परत तिथं भगवा रोवला. भारतीय हॉकी खेळाडू वीरेंदर सिंग, ज्यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे, असे वीरेंदर सिंग यांचा जन्म झाला 1947ला आणि मृत्यू झाला आजच्या दिवशी, बरं का, म्हणजे 16 मे 1947ला त्यांचा जन्म झाला आणि मृत्यू 28 जून 2022ला, म्हणजे 2-4 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
त्याच्यानंतर इंग्रजी बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल प्राइज विजेते कोण? फेडरिक गौलँड हॉपकिन्सन. फेडरिक गौलँड हॉपकिन्सन यांचे निधन झाले आजच्या दिवशी, म्हणजे 16 मे 1947ला. आणि त्यांचा जन्म कधी झाला होता? 20 जून 1861 रोजी त्यांचा जन्म झाला होता. तर ह्या 10 महत्त्वपूर्ण घटना आहेत. आणि याच्यानंतर अतिशय 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो की आज आहे आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन. तर डे लाईटचं महत्त्व बघा. आफ्रिकेतील लोक उंच आणि धिप्पाड आणि ताकदवान आहेत, कारण त्यांना दिवसा पुरेसा प्रकाश त्यांच्या बॉडीवर पडतो म्हणून. आणि तसंच तुम्ही बघितलं असाल समुद्रकिनाऱ्यावर लोक सनबाथ घेतात. म्हणजे काय? तर कपडे काढून सूर्याचा प्रकाश आपल्या अंगावर झेलतात. लहान बाळांना पण कोवळ्या उन्हामध्ये नेलं जातं. का? कारण जीवनसत्व त्यांना भेटावं म्हणून. म्हणजे प्रकाशाचं महत्त्व आपल्या शरीरावर खूप आहे. तर तुम्ही लहानपणी प्रयोग केला असेल, एक छोटंसं कुंडी असलेलं रोपटं अंधारच ठेवा, तर काय होईल? ते जळून जाईल, कारण फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण होणार नाही. प्रकाश हे जीवन आहे, लक्षात घ्या. प्रकाश जर नसेल तर प्रकाश संश्लेषण होणार नाही. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकणार नाही. या प्रकाशाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आजचा आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस हा आहे. आणि तसंच आज आंतरराष्ट्रीय डेंग्यू दिवस आहे. तर डेंग्यू हे मच्छरापासून प्रसारित होणारा आजार आहे. दूषित पाण्यापासून हा आजार पसरतो. तर या डेंग्यू या आजारावर नियंत्रण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? स्वच्छता बाळगली पाहिजे. साचलेल्या पाण्याला त्याचं विलगीकरण केलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे. पाणी साचून दिलं नाही पाहिजे, घाण होऊ नाही दिली पाहिजे. तर डेंग्यू या आजारावर नियंत्रण येईल. तर आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन आहे आणि डेंग्यू दिन आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाश दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि डेंग्यू दिवसानिमित्त तुम्ही सर्वांनी काळजी घ्यायची. धन्यवाद.